नमस्कार, TV9 मराठीच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीमुळे त्यांनी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार द्यावा अशी मागणी भाजपचे नेते वारंवार करतायत। त्यात आज बोलण्याच्या ओघात अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचाच उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला। पाहूयात हा एक रिपोर्ट। ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणावर जर वाढली तर मात्र त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब घेतील। ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणावर जर वाढली तर मात्र त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब घेतील। बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असा उल्लेख खरोखर अनावधानाने झाला। मात्र अजित पवारांच्या या एकाच वाक्याने भाजपच्या मुद्द्याला आता आयता जोर मिळालाय। जोपर्यंत प्रकृती बरी होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याकडे चार्ज द्यावा अशी मागणी चंद्रकांत पाटील अनेक दिवसांपासून करतायत। 2 वर्षात नाही आले आणि आता तर असं म्हणतात की त्याची तब्येत बरी नाही म्हणून तर रश्मी वहिनींच्या मुख्यमंत्रीपदाचा विषय सत्ताराने झाला, आम्ही नाही झालो। उद्धवजींची तब्येत बरी नसल्यामुळे आपण त्यांच्या घरातलाच कोणतरी तात्पुरता मुख्यमंत्री होईल असं जे म्हणतो आहोत, म्हणजे पवारांचीच तयारी चालली की काय असं वाटायला लागलं। जर अशी तब्येतीची स्थिती असेल तर त्यांनी कोणाला तरी चार्ज दिला पाहिजे, परंतु तोपर्यंत तुम्हाला कोणीतरी तुमच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून, कारण मुख्यमंत्री या शब्दामध्ये अर्थ आहे, मुख्यमंत्री या शब्दामध्ये ताकद आहे, त्यामुळे तो लागेल आणि तो कोण असावा तो तुम्हीच ठरवायचा। खरं तर धरणावरच्या वादग्रस्त विधानानंतर कानाला खडा लावत अजित पवार कधीच वादग्रस्त बोलले नाहीयेत किंवा मागच्या 7 वर्षात अजित पवारांचं एकदाही स्लिप ऑफ टंग झालेलं नाहीये। पण जे मनात आहे तेच स्पष्टपणे बोलण्यासाठी अजित पवार ओळखले जातात असं कधी काळी आदित्य ठाकरे स्वतः म्हटले होते आणि त्यावरून भाजप नेते आता मिश्किल शेरेबाजी करू लागले। कोणाचे व्यक्तिमत्व आवडते, अजित पवार की देवेंद्र फडणवीस? तुम्हाला कोणाचाही अनादर न करता जर खरोखर सांगायचं असेल, दिलखुलासपणे असेल, जे मनात आहे ते हृदयात आहे, तर अजित दादा। दरम्यान आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून झाल्यावर अजित पवारांनी त्यावर काय स्पष्टीकरण दिलंय आणि भाजप नेते त्यावर नेमकं काय म्हटलेत तेही आपण पाहूयात। मी त्याच्या संदर्भामध्ये तसं बोललेलं असले तर ते आदित्य शब्द मागे घेतो आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असा शब्द घेतो। आम्ही जसं सभागृहात काही चुकलं की म्हणतो ना, बाबा मी तो शब्द मागे घेतो, पण तसं नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे साहेबच आहे। दुसरी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला आणि त्यावेळी मुंबईबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी माझ्यावरचा कामाचा ताण कमी केल्याचं स्वतः उद्धव ठाकरेच म्हटले होते। आता आदित्य आहे जे काम आपलं कर्तव्य म्हणून आणि नुसतं काम म्हणून नाही, केवळ कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम म्हणून शिवसेना प्रमुखांनी सुरू केलं। रस्त्यांचं काम कसं चालू आहे, एखादं नाले सफाईचं कसं आहे, इतर कोणती सौंदर्यीकरण असेल तर तिकडे काय चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे ते तिथे सूचना देत। हे पाहत मी मोठा होत असताना मी सुद्धा मग रस्त्याची कामं एक साधारणतः ही कामं मध्यरात्रीनंतर सुरू होतात। आता तर दिवसा पण आपण करतो, पण नाले सफाईचं काम त्या काळामध्ये काही ठिकाणी नाल्यात उतरून बघितलेलं आहे। मग दहिसर नदीचं काम असेल, आणखीन कुठलं काम असेल, आता हा माझा ताण थोडासा कमी, थोडा म्हणजे पूर्ण हा आदित्यने केलेला आहे। अजित पवार आणि आदित्य ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर आदित्य ठाकरेंच्या मदतीला अजित पवार अनेकदा धावून गेलेत। अधिवेशनात त्याची प्रचितीही आली आहे। अधिवेशनातल्या पेहरावापासून ते कामकाजापर्यंतच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आदित्य ठाकरे अजित पवारांचा सल्ला घेतात आणि वेळप्रसंगी अजित पवार आदित्य ठाकरेंचं कौतुकही करतात। अब्दुल सत्तार जी असतील आणि आमचे राजेश जी असतील, हरिभाऊ
म्हणजे 5-6 टोप्या राहिल्यात. आज तर सभागृहात 4-5च आहेत, परंतु 6 टोप्या राहिलेल्या आहेत. आणि दिवसेंदिवस पेहराव बदलत चाललेला आहे. पूर्वी धोतर लोक घालायची, जब्बाब जॅकेट घालायचे, आता पेहराव सगळा बदलत चाललेला. आज तर एक सन्मान्य सदस्य टी शर्टच घालून आलेले होते, हाफ शर्ट. मला आदित्यने विचारलं की दादा इथं टी शर्ट घालण्याची परवानगी आहे का? म्हणलं परवानगी आहे, पण तू नको घालून येत जाऊ, तू आपला येतो ते चांगलं. बोलण्याच्या ओघात स्लिप ऑफ टंग जरी झालं तरी त्याला राजकीय महत्व असतं. 80 तासांच्या सरकारसाठी जेव्हा अजित पवार आणि फडणवीस एकत्र आले होते तेव्हा बोलता बोलता अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं रावसाहेब दानवे बोलून गेले होते. अजित पवाराला आम्ही मुख्यमंत्री केलेला आहे. अजित पवाराला आम्ही मुख्यमंत्री केलेला आहे. मुख्यमंत्री केलेला आहे. आणि आता मुख्यमंत्री कुठे आहेत असा प्रश्न विरोधक करत असताना अजित पवारांच्या स्लिप ऑफ टंगची ही चांगलीच